नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण 3 नंबरचा टॉपिक इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन पाहतोय. त्याच्यामध्ये आपण आता काल सुरुवात केली होती क्रोमोसोमला. क्रोमोसोम हा पॉईंट आपण बघत असताना त्याच्या पुढचा पॉईंट आता आपल्याला पाहायचा आहे. त्याच्यामध्ये आपण प्लॉइडी लेवल कंप्लीट केलेली आहे. तो चार्ट बघितलेला आहे, पण चार्टच्या वरती एक पॉईंट आहे आपल्याला पाहायचा आहे, स्ट्रक्चर ऑफ क्रोमोसोम. स्ट्रक्चर ऑफ क्रोमोसोम हा पार्ट आपला ॲक्च्युली ऑनलाईन लेक्चरला झालेला आहे. तरी ज्यांना ऑनलाईन लेक्चरला ॲब्सेंट असतील त्यांच्यासाठी परत आपण तेच व्हिडिओ करून पाठवतोय. त्यासाठी आता लक्ष द्या. स्ट्रक्चर ऑफ क्रोमोसोम आपल्याला पाहायचं आहे. क्रोमोसोम्स आर बेस्ट व्हिजिबल अंडर मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप खालीच आपण क्रोमोसोम पाहू शकतो. व्हेन द सेल इज ॲट मेटाफेज स्टेज. केव्हा आपल्याला बघता येतात? ज्यावेळेला सेल मेटाफेज स्टेजला असते. इट इज बिकॉज ॲट दिस स्टेज क्रोमोसोम्स आर हायली कंडेन्स्ड. कारण त्यावेळेला क्रोमोसोम्स हे जास्त कंडेन्स झालेले असतात, थिक झालेले असतात, जाड झालेले असतात. टिपिकल क्रोमोसोम आता आपल्याला पाहायचा आहे. हा जो टिपिकल क्रोमोसोम आहे त्याला काय काय पार्ट्स असतात? कन्सिस्ट ऑफ 2 क्रोमॅटिड्स. 2 क्रोमॅटिड्स असतात, त्याला आर्म्स असंही म्हणतात. जॉईन टुगेदर ॲट सेंट्रोमियर. आणि हे 2 जे आर्म्स आहेत एका सेंटरला जॉईन झालेले असतात, त्याला आपण सेंट्रोमियर म्हणतो किंवा प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन म्हणतो. आता इथं लक्ष द्या. प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन कन्सिस्ट ऑफ ए डिस्क शेप प्लेट कॉल्ड कायनॅटोकोअर. प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शनच्या ठिकाणी एक डिस्कसारखी प्लेटसारखं स्ट्रक्चर असतं, त्याला कायनॅटोकोअर असं म्हणतात. आणि हे CETसाठी लक्षात ठेवायचं आहे, बोर्डच्या MCQसाठी लक्षात ठेवायचं आहे. त्याचं फंक्शन तुम्हाला विचारलं जातं. इट इज ॲट द कायनॅटोकोअर स्पिंडल फायबर गेट अटॅच ड्युरिंग सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनच्या वेळेला तिथे स्पिंडल फायबर अटॅच होतात. आता ह्या प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शनशिवाय सम क्रोमोसोम्स हॅव और पझेस ॲडिशनल 1 or 2 कॉन्स्ट्रिक्शन. त्याच्यामध्ये अजून 1 किंवा 2 कॉन्स्ट्रिक्शन्स असतात, त्याला म्हणतात सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन्स. ॲट सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन फर्स्ट म्हणजे सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शनमधलं पहिलं न्यूक्लिओलस बिकम ऑर्गनाइज. त्या ठिकाणी न्यूक्लिओलस ऑर्गनाइज्ड होतं ड्युरिंग इंटरफेजच्या वेळेला. याशिवाय क्रोमोसोममध्ये अजून काय असतं? ए सॅटेलाइट बॉडी किंवा त्याला सॅट बॉडी असं म्हणतात. इज अटॅच्ड ॲट सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन सेकंड. जे सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन फर्स्ट आहे तिथं न्यूक्लिओलर ऑर्गनायझेशन होतं, आणि सेकंड जे आहे त्या ठिकाणी काही वेळेला सॅट बॉडी असते. इन फ्यू क्रोमोसोम्स म्हटले. ईच क्रोमॅटिड इन टर्न. आता प्रत्येक क्रोमॅटिडमध्ये काय आहे? कंटेन्स लॉंग, अनब्रँच, स्लेंडर, हायली कॉइल्ड DNA थ्रेड कॉल्ड क्रोमोनिमा. डायग्रॅममध्ये ते आपल्याला डायग्रॅममध्ये जे लेबल्स आहे तिथे लक्षात येते बघा. या प्रत्येक क्रोमॅटिडमध्ये काय आहे? लॉंग, अनब्रँच, स्लेंडर, हायली कॉइल्ड DNA थ्रेड आहे, त्याला क्रोमोनिमा म्हणतात. एक्सटेंडिंग थ्रू द लेंथ ऑफ द क्रोमॅटिड. पूर्ण क्रोमॅटिडच्या ह्या टोकापासून त्या टोकापासून मी तुम्हाला सांगितलं होतं काल लेक्चरमध्ये, डबल लाईन जी आपल्याला दिसते ती. क्रोमॅटिड कन्सिस्ट ऑफ डबल स्ट्रँडेड DNA मॉलिक्यूल विच एक्सटेंड फ्रॉम वन एंड टू अदर एंड ऑफ द क्रोमोसोम. इथे 2 डायग्रॅम दिलेले आहेत. पहिल्या डायग्रॅममध्ये आपल्याला पार्ट्स ऑफ क्रोमोसोम दिसत आहेत, त्याचं मॅट्रिक्स दिसतंय, त्याचा सेंट्रोमियर दिसतोय, आणि त्याच्या आतमधला जो क्रोमोनिमॅटाचा पार्ट आहे तो दाखवलेला आहे. दुसऱ्या डायग्रॅममध्ये सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन आपल्याला दिसतंय. त्याच्यामध्ये बघा पहिल्यांदा 2 आर्म्स आहेत. सेंट्रोमियरला ते जोडलेले आहेत. सेंट्रोमियर जोडला आहे, त्याच्या दोन्ही बाजूला जे आहेत त्याचे 2 आर्म्स आहेत. सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन दाखवलंय ते फर्स्ट आहे म्हणून तिथं म्हटलंय न्यूक्लिओलर ऑर्गनायझर आहे. सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन सेकंड दाखवलंय, त्याच्यानंतर तिथं शेवटचा जो पार्ट आहे तो टीलोमियरचा दाखवलाय. आणि याशिवाय मध्ये जी सेंटरला लाईन जाते त्याच्या दोन्ही बाजूला स्वेलिंग्ज असतात, ती जी स्वेलिंग आहे त्याला क्रोमोमियर्स असं आपण म्हणतो. ही ॲक्टिव्हिटी आपल्याला नंतर सोडवायची आहे. क्रोमोसोमचे आपल्याला वेगवेगळे प्रकार बघायचे, त्या प्रकारानुसार ती ॲक्टिव्हिटी तुम्हाला पूर्ण करायची. 2 मार्काचा खूप सोपा प्रश्न आहे. डिपेंडिंग अपॉन द पोझिशन ऑफ सेंट्रोमियर देर आर 4 टाईप्स ऑफ क्रोमोसोम. त्यातला पहिला प्रकार इथं सांगितला आहे ॲक्रोसेंट्रिक J शेप, टिलोसेंट्रिक I शेप, सबमेटासेंट्रिक L शेप अँड मेटासेंट्रिक म्हणजे V शेप. आता प्रत्येकाचे शेप कसे आणि त्याच्यामध्ये सेंट्रोमियर नक्की कुठं असतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचे परीक्षेसाठी. द एंड्स ऑफ द क्रोमोसोम आर नोन ॲज टिलोमियर्स. क्रोमोसोमचे जे एंड्स आहेत त्याला आपण म्हणतो टिलोमियर्स. याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे सेक्स क्रोमोसोम. हाही पार्ट आपला ऑनलाईन लेक्चरला झालेला आहे. त्याच्यामध्ये आधी डायग्रॅम बघा.
एक्स आणि वाय क्रोमोसोम इथे दाखवलेले. एक्स क्रोमोसोम लॉंगर आहे, वाय क्रोमोसोम शॉर्टर आहे. एक्स क्रोमोसोम आणि वाय क्रोमोसोमचा काही भाग सारखा असतो, सेम असतो, आयडेंटिकल असतो, त्याला होमोलॉगस रिजन म्हणतात. एक्स क्रोमोसोमचा त्याच पद्धतीनं वाय क्रोमोसोमचा काही भाग वेगळा असतो, त्याला नॉन होमोलॉगस रिजन म्हणतात. दोघांचे दोन क्रोमॅटिड एकमेकाला तिथं जोडलेले आहेत प्रत्येकाला, आणि मध्ये सेंट्रोमियर तुम्हाला दाखवलेला आहे. आता क्रोमोसोम्स आपल्याला बघायचे. द क्रोमोसोम्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द डिटर्मिनेशन ऑफ सेक्स आर नोन ॲज सेक्स क्रोमोसोम. ज्याच्यामुळे त्या व्यक्तीमध्ये सेक्स डिटरमाइन होतं त्याला आपण सेक्स क्रोमोसोम म्हणतो, किंवा ॲलोसोम्स म्हणतो, किंवा हेटेरोसोम्स म्हणतो. ह्युमन बीइंग्स अँड अदर मॅमल्स हॅव एक्स अँड वाय क्रोमोसोम ॲज ए सेक्स क्रोमोसोम. सेक्स क्रोमोसोम म्हणून ह्युमन बीइंग आणि बाकीच्या ॲनिमल्समध्ये एक्स आणि वाय क्रोमोसोम्स असतात. आता पुढच्या पॅरेग्राफमधून आपल्याला एक 4 पॉईंट डिफरन्स तयार करायचे आहेत एक्स आणि वाय क्रोमोसोमसाठी. पहिला आकडा बघा. एक्स क्रोमोसोम इज स्ट्रेट, रॉड लाईक अँड लॉंगर दॅन वाय क्रोमोसोम. दुसरा आकडा, एक्स क्रोमोसोम इज मेटासेंट्रिक अँड वाय क्रोमोसोम इज ॲक्रोसेंट्रिक. 2 पॉईंट झाले. आता तिसरा पॉईंट, एक्स क्रोमोसोम हॅज लार्ज अमाऊंट ऑफ यू क्रोमॅटिन. यू क्रोमॅटिन जास्त असतं अँड स्मॉल अमाऊंट ऑफ हेटेरोक्रोमॅटिन. यू क्रोमॅटिन हॅज लार्ज अमाऊंट ऑफ DNA मटेरियल, हेन्स पुढचा डिफरन्स, इट इज जेनेटिकली ॲक्टिव्ह. Y chromosome has small amount of U chromatin and large amount of heterochromatin. Hence, it is genetically less active or inert. Both X and Y chromosome show homologous and non-homologous region. Homologous region shows similar genes, while non-homologous region shows dissimilar gene. याच्यानंतरच्या पॉईंटमध्ये एक MCQ आहे, लक्षात ठेवायचा. क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स ओनली बिटवीन होमोलॉगस रिजन ऑफ X अँड Y क्रोमोसोम. क्रॉसिंग ओव्हर फक्त कुठे होतं? होमोलॉगस रिजनमध्ये होतं. नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोसोम इज लॉंगर अँड कंटेन मोर जीन्स दॅन दॅट ऑफ वाय. म्हणजे एक्सच्या नॉन होमोलॉगस रिजन हा लॉंग असतो, त्याच्यात जास्त जीन्स असतात ऑफ द वाय क्रोमोसोम. X linked genes are present on non-homologous region of X chromosome and Y linked genes are present on non-homologous region of Y chromosome. आता ब्रॅकेटमध्ये काय दिले? व्हॉट आर ॲलोसोम्स म्हणजे सेक्स क्रोमोसोम. कम्पेअर एक्स अँड वाय क्रोमोसोम म्हणजे एक्स आणि वाय क्रोमोसोममधला आपल्याला डिफरन्स पाहायचा आहे. आणि शेवटचा पॉईंट, इन विच रिजन ऑफ द क्रोमोसोम डज नॉट क्रॉसिंग ओव्हर ऑकर. आपल्याला तिथं काय सांगितलंय? क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स बिटवीन, सांगा बरं काय सांगितलं? ओनली होमोलॉगस रिजन. याचाच अर्थ नॉन होमोलॉगस रिजनमध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाही. या पद्धतीनं आता फक्त आपण स्ट्रक्चर ऑफ क्रोमोसोम पाहिलं आणि त्याच्यामधले जे पॉईंट्स होते टाईप्स ऑफ क्रोमोसोमचे तेवढे पाहिले, आणि एक्स आणि वाय क्रोमोसोम हा पार्ट आपण पूर्ण केला. या पद्धतीनं आपण फक्त आता क्रोमोसोम कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण लिंकेज या पॉईंटकडे जाऊया. थँक्यू.